नमस्कार मंडळी. आजची रेसिपी अगदी 10 मिनिटात तयार होणारी आहे. पावसाळ्याच्या दिवसात पकोड्यांऐवजी कधीकधी जर गरमागरम सोपा आणि हेल्दी नाश्ता मिळाला तर सर्वांनाच आवडेल. म्हणूनच आज पोह्यांचे 3 प्रकार बघणार आहोत. त्यासाठी इथे मी पोहे चाळणीने चाळून घेतले आणि 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. तर त्यातला पहिला प्रकार आहे दळपे पोहे. पण दळपे पोहे बनवण्यासाठी पोहे धुवायचे नसून त्यावर फक्त पाण्याचा शिपका मारून ते दाबून ठेवायचे. आणि इथे कढईत शेंगदाणे तळून घेतले. जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची याचं सगळ्यांचा तडका देऊन त्यात पोह्यांमध्ये चवीनुसार मीठ आणि ओलं खोबरं मिक्स करून पोहे दाबून झाकून ठेवायचे आहेत. दुसरा प्रकार आहे कांदा पोहे, जो पारंपरिक असून पाहुण्यांशी अगदीच निगडीत आहे. तर पूर्वीपासून प्रथा आहे की बघण्याचा जर कार्यक्रम असला तर कांदा पोहे हे असलेच पाहिजे. चहा आणि कांदा पोहे. तिसरा प्रकार आहे पोह्यांचा, जो की माझ्या अहोंच्या आवडीचा आहे, तो म्हणजे झणझणीत मसाला पोहे. त्यासाठी गरम तेलात जिरं, मोहरी, कढीपत्ता, शेंगदाणे, बारीक कापलेला कांदा, बटाटे, मटार, टोमॅटो, सिमला मिरची, लाल तिखट, हळद, धने पावडर हे सर्व टाकून व्यवस्थित परतून घेतलं. त्यात पोहे, भिजवलेले पोहे टाकून परतून घेतले. कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकून रेडी झाले हे झणझणीत मसाला पोहे. तर तयार आहेत आपले पोह्यांचे 3ही प्रकार. तुम्हाला यातला कोणता प्रकार आवडला ते मला कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.